शेतकरी बांधवांना शेतीचं नियोजन करत असताना आणि खास करून ज्यावेळेस भाजीपाला सारखी पिकं, फळ पिकं ज्यावेळेस शेतकरी घेत असतात, त्यावेळेस एकापेक्षा जास्त औषधं एकत्र करून मारण्याची गरज पडते. आणि ही एकत्र करत असताना शेतकऱ्यांच्या मनामध्ये खूप सारे प्रश्न असतात. शेतकऱ्यांच्या मनामध्ये भीती असते आणि दुकानदाराने सांगितलेली माहिती किंवा कोणत्या तज्ञाने दिलेली माहिती आणि शेतकरी करत असलेली जी काही पद्धती आहे, तर यामध्ये ज्यावेळेस विसंगती येते त्यावेळेस फार मोठ्या प्रमाणात नुकसानाला सामोरं जायला लागतं. परंतु ही झाली एक बाजू. आता दुसरी बाजू काय, का शेतकऱ्यांना एकत्र एकपेक्षा जास्त औषधं, बुरशीनाशक असतील, कीटकनाशक असतील, एकापेक्षा जास्त एकत्र करणं ही गरज आहे. ही का गरज आहे आणि हे केल्याचे फायदे काय, तर या सर्व माहितीसाठी आजच्या या व्हिडिओमध्ये मी आपला ॲग्री डॉक्टर तेजस कोल्हे आपलं परत एकदा ॲग्रोस्टारच्या युट्यूब चॅनलला स्वागत करतो. मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण या एकत्र करत असलेल्या, ज्याला पेस्टिसाइडची कॉम्पॅटिबिलिटी म्हणतो किंवा पेस्टिसाइडचं मिक्सिंग म्हणतो, तर याविषयीची माहिती पाहणार आहोत. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत जरूर पहा. पण आतापर्यंत जर आपण ॲग्रोस्टारच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आपल्या या व्हिडिओबद्दल काय आपल्याला माहिती जाणून घ्यायला आवडेल ते कमेंट करायलाही आपण विसरू नका. मित्रांनो, पहिल्या मुद्द्याकडे आपण येऊया की हे एकत्र करण्याची गरज काय किंवा याचे फायदे काय. तर हे एकत्र करावं की नाही करावं, तर या प्रश्नाचं उत्तर मी तरी सांगेल की एकत्र करावं लागेल. कारण का, तर ज्यावेळेस शेतकरी फवारणी करण्याचं नियोजन करतात त्यावेळेस कोणतंही एक कीटकनाशक असेल किंवा एकच बुरशीनाशक ज्यावेळेस फवारणीला जात, तर 1 एकर साठीचा जो काही खर्च आहे तो सरासरी ₹500 खर्च आहे. मग एका फवारणीला एका कीटकनाशकासाठी किंवा एका बुरशीनाशकासाठी ₹500 खर्च करणं हे संयुक्तिक आहे का, तर बिलकुल नाही. मग जर त्या पिकाच्या त्या ठराविक अवस्थेमध्ये आपल्याला माहिती आहे की ही कीड आणि हा रोग एका वेळेला येऊ शकतो, त्यावेळेस आपण एक कीटकनाशक, एक बुरशीनाशक एकत्र करणं ही गरज किंवा हे करणं संयुक्तिक आहे. परंतु मग हे बुरशीनाशक कोणतं निवडायचं आणि कीटकनाशक कोणतं निवडायचं, हा प्रश्न आपल्या पुढे येतो. याचे जे काही मिक्सिंगचा जो नियम आहे, म्हणजे कोणत्या नंतर कोणतं मिसळायचं, या मिक्सिंग विषयी आपण गेल्या एक व्हिडिओमध्ये ही माहिती पाहिली होती. आपण त्याची लिंक या ठिकाणी पाहू शकता आणि त्यामध्ये आपल्याला मिक्सिंगचा जो काही सिक्वेन्स आहे तो कळून जाईल. पण हे निवडतानाचे नियम काय किंवा कशा पद्धतीने आपण निवड करायची, हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करू. हे झालं कीटकनाशक आणि बुरशीनाशक, दोन वेगळ्या समस्यांसाठी आपण एकत्र करायला गेलो. बऱ्याच वेळेला असं पण होतं की बुरशीसाठीच आपल्याला 2 घटक एकत्र करायचे किंवा किडीसाठीच आपल्याला 2 पेक्षा जास्त घटक एकत्र करायचे. ते का करायचे, त्याचं साधं सोपं गणित आहे की कीडमध्ये जर विचार केला तर रस शोषक कीड, त्याचे 4 वेगवेगळे प्रकार, 4-5 प्रकार. आळीसाठीची कीड, त्याचे 2-3 प्रकार. मग प्रत्येक कीटकनाशक हे सर्व प्रकारच्या आळीवर, सर्व प्रकारच्या किडीवर चालतं का, तर नाही चालत. काही कीटकनाशक लाल कोळीसाठी प्रभावी असतात तर ती मावा कंट्रोल करत नाही. काही माव्यासाठी प्रभावी असली तर ती फुलकिड्यांवर काम करत नाही. काही फुलकिड्यांसाठी प्रभावी असली तर ती कदाचित आळीवर काम करत नाही. मग या सगळ्याचा विचार करता आपल्याला कदाचित 2 कीटकनाशक सुद्धा मिक्स करण्याची गरज पडते. याचा विचार करता कधी कधी 3 कीटकनाशक मिक्स करण्याची वेळ पडते. मग याच्यासाठीचे नियम काय, तर ढोबळ नियम एवढेच आहेत का मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही मिक्सिंग करता त्यावेळेस दोन्ही घटक एकतर आंतरप्रवाही किंवा एकतर संपर्कजन्य नसावेत. कारण का, आंतरप्रवाही कीटकनाशक किंवा बुरशीनाशकाची काम करण्याची पद्धत वेगळी. ते पूर्ण पिकामध्ये जातं. पिकामध्ये भिनल्यानंतर ते पिकाच्या सिस्टीम मधून त्या किडीवर किंवा त्या रोगावर नियंत्रण करण्याचा काम करत असतं. जर तुम्ही संपर्क पद्धतीच्या कीटकनाशक, बुरशीनाशकाची निवड केली तर ते त्या किडीच्या किंवा बुरशीच्या सानिध्यात जातं आणि तेव्हाच त्याचं नियंत्रण करतं. मग शक्यतो नियम असा आहे पहिला की आपण एक संपर्कजन्य आणि एक आंतरप्रवाही याची निवड करावी. म्हणजे काय होईल, जास्त कालावधीसाठी आणि पूर्ण पिकाच्या बॉडीत जाऊन काम करेल आणि एक आपल्याला त्वरित परिणाम देण्याचं काम करेल. ज्यावेळेस आपण आपलं पीक वाढीच्या अवस्थेमध्ये असतं, वातावरण आहे तर ते अतिशय चांगलं असतं. म्हणजे उदाहरणार्थ ढगाळ वातावरण नाही किंवा पावसाळी वातावरण नाही, त्यावेळेस जे आंतरप्रवाही ते खूप चांगले काम करतात. परंतु आंतरप्रवाहीला एक मर्यादा आहे, ती म्हणजे अशी का भरपूर मोठ्या प्रमाणात कीड किंवा बुरशी असेल तर आंतरप्रवाही काम करत नाही, ते प्रतिबंधात्मक काम करतं आणि तिथं संपर्कजन्य काही अंशी सरस ठरतं. म्हणून आपल्याला संपर्कजन्य आणि आंतरप्रवाही वापरायचं. आता बुरशीनाशकाच्या बाबतीत जर तुम्ही गेले तर बुरशीनाशकांमध्ये आंतरप्रवाही, संपर्कजन्य मिळतील. काही आपल्याला ब्रॉड स्पेक्ट्रम म्हणजे जे पानाच्या वरती स्प्रे केल्यानंतर पानाच्या खालच्या थरापर्यंत मुवमेंट होणारे ते काही मिळतील. याच्याही उपर बुरशीनाशकामध्ये एक अतिशय इंटरेस्टिंग भाग असा आहे की काही बुरशीनाशक असे की त्या बुरशीच्या बीजाणूवर, म्हणजे बुरशीची जी अंडी असतात त्यावरच कंट्रोल करायचं काम करतं. म्हणजे ते बुरशी नियंत्रणात आणेल की नाही आणेल, परंतु त्या बुरशी पासून जी उत्पत्ती होणारे, जी अंडी किंवा त्याचं बीजाणू असणारे त्याच्यावर अटॅक करणार, म्हणजे मँकोजेब सारखा घटक आहे.
तर तो घटक किंवा पॉलिराम सारखा घटक आहे, तो घटक तिथं काम करत असतो. मग असे काही बुरशीनाशक आपल्याला मिक्स करायला लागतात. मग एक संपर्कजन्य असेल, एक आपले आंतरप्रवाही असेल आणि कदाचित असे बीजाणू नष्ट करणारे बुरशीनाशक असेल. या दोन्ही तिन्हींचं मिक्सिंग करण्याची गरज पडू शकते. मित्रांनो, हे सगळं मिक्स करणं ही गरज आहे. ही गरज ओळखून आपल्याला पुढे जायचंय आणि आपण ह्या मिक्सिंगसाठी जातोय. परंतु मिक्सिंगला जात असताना काही गोष्टींची काळजी घ्यायची. त्या कोणत्या गोष्टी? ज्यावेळेस आपण मिक्सिंगला जातो त्यावेळेस तिथं दोन पद्धतीच्या अभिक्रिया होतात. एक भौतिक असते आणि एक रासायनिक असते, ज्याला फिजिकल आणि केमिकल आपण असं म्हणू शकतो. भौतिक अभिक्रिया खूप सोपी आहे, जी आपल्याला डोळ्याने दिसते. कशी दिसते? ज्यावेळेस आपण 2 किंवा 3 घटक एकत्र करतो त्यावेळेस एकतर ते तळाला जाऊन साठतं, कधी कधी त्याचा दह्यासारखं होतं, कधी कधी त्या पाण्याचा रंग बदलतो किंवा उग्र वास येतो. ही जी काही अभिक्रिया आहे तर ही भौतिक आहे आणि ही आपल्याला ओळखणं सोपं आहे आणि यातून पुढे आपण त्या केलेल्या जे काही मिक्सिंग आहे तर ते आपण वापरायचं का नाही वापरायचं हे ठरवू शकतो. परंतु दुसरी जी घातक आहे ती रासायनिक, जी आपल्याला डोळ्यांनी दिसत नाही परंतु त्यामध्ये बदल होत असतो. म्हणजे एखाद्या बुरशीनाशकाचा आपण दुसऱ्या सोबतच्या बुरशीनाशकावर प्रभाव होऊ शकतो किंवा तेच जर कीटकनाशक असेल तर एखाद्या बुरशीनाशकाचा कीटकनाशकावर पण प्रभाव होऊ शकतो. थोडक्यात उदाहरण द्यायचं झालं तर कॉपर बेस जे फंगिसाइड आहेत तर ते कॉपर बेस फंगिसाइड आपण ज्यावेळेस मिक्सिंग करतो त्यावेळेस ठराविक गोष्टींमध्ये वापरायला लावतो. कारण का? तर कॉपरची अभिक्रिया वेगवेगळ्या जे काही इतर रसायन आहेत त्यांच्यावर फार मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता असते, म्हणून आपण काळजी घ्यायला लावतो. मग असं काही मिक्सिंग आपण करतोय का? म्हणजे एका बुरशीनाशकाची एका कीटकनाशकावर पण अभिक्रिया होण्याची शक्यता असू शकते, तर ही आपल्याला तिथं टाळायची. मग ही रासायनिक अभिक्रिया जरी आपल्याला डोळ्यांनी दिसत नाही परंतु भौतिक आपल्याला डोळ्यांनी दिसते, त्याचा आपण अंदाज घेऊन आपल्याला पुढे जाणं गरजेचं आहे. मित्रांनो, हा झाला एक भाग ज्याचा अभिक्रियेचा परिणाम आपल्या या टँक मिक्सवर होतो. आता बरेचसे शेतकरी ड्रोनच्या फवारणीचा विचार करत असतात. ड्रोननी ज्यावेळेस आपण फवारणी करतो त्यावेळेस आपण साध्या फवारणीसाठी साधारण 150 ते 200 लिटर पाणी प्रति एकर वापरतो आणि त्यामध्ये असणारे कीटकनाशक बुरशीनाशक काही मिलीमध्ये काही ग्रॅममध्ये वापरतो. तेच जर आपण ड्रोन मध्ये गेलो तर ड्रोनमध्ये फवारणीसाठी लागणारं जे पाणी तर ते अगदी 7 लिटर 8 लिटर 10 लिटर पर्यंत, म्हणजे ज्या नॉर्मल पाण्यापेक्षा 7-8 पट कमी. मग त्यामध्ये वापरणारे कीटकनाशक बुरशीनाशकांचं प्रमाण किती? तर ते एकरच्या हिशोबाने असतं, म्हणजे त्याची तीव्रता खूप मोठ्या प्रमाणात असते. मग त्यावेळेस आपण मिक्सिंग करताना साका बनणे किंवा तळाशी जाऊन राहणे किंवा त्याचं दह्यासारखं त्याचं रूपांतर होणे, प्रेसिपिटेशन म्हणतो त्याला आपण, ते या गोष्टी घडण्याची शक्यता असते. म्हणून आपल्याला काय करावं लागतं तर एक जार टेस्ट करावं लागते किंवा ज्याला आपण काय म्हणतो ना एक छोटीशी टेस्ट बाजूला करायची. म्हणजे आपण साधारणपणे 1 लिटर पाणी घ्यायचं, त्यामध्ये जे काही द्रावण आपल्याला सजेस्ट केले 1 लिटरसाठी 1 ग्रॅम असेल 2 ग्रॅम असेल 1 मिली असेल 2 मिली 5 मिली जे पण सजेस्ट केले ते आपण त्या 1 लिटर मध्ये जारमध्ये आपण टाकायचे. त्यानंतर ते चांगलं ढवळून घ्यायचे आणि ते ढवळल्यानंतर त्याचा काय विपरीत परिणाम होतो का ते आपल्याला पाहिजे. तो जर आपल्याला दिसला नाही तर असं समजून घ्यायचं की भौतिक कोणती अभिक्रिया झाली नाही. रासायनिक अभिक्रिया ओळखणं शक्य नाही, ती आपण त्याचा अंदाज लावू शकत नाही, पण भौतिक अभिक्रिया झाली नाही तर याचं आपण पूर्ण मिक्सचर म्हणजे काय 200-250 ग्रॅम बुरशीनाशक कीटकनाशक किंवा 200-250 मिली कीटकनाशक बुरशीनाशक हे आपण एकत्र करण्याचा निर्णय ह्या भौतिक चाचणीतून पुढे जाऊन घेऊ शकतो आणि मग आपण ते फवारणी करू शकतो. मित्रांनो, बऱ्याच वेळेला काय होतं इसी फॉर्म्युलेशन वाले जे काही कीटकनाशक किंवा बुरशीनाशक असतात ते आपण पहिले मिसळले आणि नंतर पावडर स्वरूपातले मिसळले तर हे त्या ज्या इसी फॉर्म्युलेशन म्हणजे तेलकट द्रावण असतं ते पूर्ण पाण्याला तेलकट बनवतं आणि मग पावडरवाले त्यामध्ये मिक्स होऊ शकत नाही किंवा त्याचे चांगल्या पद्धतीने त्यात एकत्र होत नाही. मग साका बनणं किंवा गुठळ्या बनणं औषधाच्या किंवा त्या द्रावणाच्या ह्या अशा गोष्टी घडतात आणि याचा परिणाम काय होतो आपल्या फवारणी यंत्रावर हे परिणाम करत असतं. म्हणजे एकतर आपल्याला त्याचा रिझल्ट अपेक्षित येणार नाही, कारण का 1 एकरला उदाहरण घ्या की तुम्हाला 500 ग्रॅम बुरशीनाशक फवारणी सांगितली परंतु आपलं हे मिक्सिंग चांगलं नाही झालं, कदाचित त्यातलं 200-250 ग्रॅमच चांगलं मिक्स झाले तर 200-250 ग्रॅम मध्ये आपल्याला रिझल्ट येईल का? तर नाही येणार. दुसरी गोष्ट काय होईल, जे साठून राहिले ते आपल्या पंपामध्ये किंवा आपल्या नोझलमध्ये किंवा जे काही फवारणीची यंत्र आहे तर त्यामध्ये जाऊन कुठेतरी अडकून राहील आणि त्याचा जो काही परिणाम आहे तो जास्त कालावधीसाठी त्या आपल्या फवारणी यंत्रावर येऊ शकतो. तर अशा सगळ्या गोष्टींची आपल्याला काळजी घ्यायची आणि मला असं वाटतं की याविषयीची माहिती आपल्यापर्यंत घेऊन येण्यासाठी आपण आज या व्हिडिओमध्ये जो काही इंट्रोडक्शन आहे तर त्या व्हिडिओमध्ये आपण प्रयत्न केलाय. मला असं वाटतं की आपले भरपूर असे प्रश्न असतील ते आपण इथं नमूद करू शकता. मला आपल्याला असं विचारायचंय की आपण हा नियम पाळता का? कीटकनाशक किंवा बुरशीनाशक दोन्ही एकत्र करताना आंतरप्रवाही आणि संपर्कजन्य हे आपण पाळता का? किंवा आपण कोणते जास्त करून संपर्कजन्य कीटकनाशकांची निवड करता की आंतरप्रवाही करता ते आपण कमेंट करून सांगा. आणि आपल्याला या टॉपिक विषयी काय मनात समस्या आहे तर ते इथं नमूद करायला विसरू नका, जेणेकरून आपण याचा जेव्हा पार्ट 2 पार्ट 3 अशा विविध सिरीज मध्ये आपण याचे व्हिडिओ बनवू त्यावेळेस आपल्या जे असणारे काही संभ्रम आहे आपले जे प्रश्न आहेत तर त्याविषयी चर्चा घडवून आणू. शेतकरी बांधवांनो, हे झालं रासायनिक किंवा भौतिक अभिक्रिया
या 2 रसायनांचा किंवा 3 आपण जे काही मिक्स करतो त्याच्याविषयी. परंतु याच्यावर अजून एक परिणाम करणारा घटक आहे. तो कोणता? तर सगळ्यात महत्त्वाचा घटक ज्याद्वारे आपण ही फवारणी करणार आहे. म्हणजे आपण जे पाणी वापरतोय, तर त्या जो माध्यम आहे, तर त्या पाण्याचा पण याच्यावर फार मोठा परिणाम होत असतो. तो कसा? की जे क्षारयुक्त पाणी, तर क्षार जास्त असले म्हणजे त्या पाण्यामध्ये मॅग्नेशियम, कॅल्शियम सारखे जे काही तुम्ही विद्राव्य खतं टाकता, त्यावेळेस ते त्याला जखडून ठेवण्याचं काम करतं. त्याला मुक्तपणे जाऊन देत नाही. हा क्षारयुक्त पाण्याचा दुष्परिणाम आपल्याला जाणवतो. क्षारयुक्त पाण्यामध्ये जर कदाचित तुम्ही 2,4-D सारखं जे तणनाशक आहे किंवा ग्लायफोसेट सारखं तणनाशक आहे, तर याचे परिणाम आपल्याला चांगले जाणवत नाही. म्हणून तुम्ही बघा कधी-कधी तणनाशकाच्या फवारणीच्या वेळेला आपल्याला चांगले परिणाम येतात, कधी-कधी फवारणीचे आपल्याला अपेक्षित परिणाम पण मिळत नाही. मग हा पाण्याचा जर विचार केला, तर बहुतांशी वेळा शेतकरी पाण्याचा स्रोत आहे तो बदलत असतात. म्हणजे कधी विहिरीचं पाणी वापरलंय, कधी नदीचं वापरलंय, कधी बोरवेलचं वापरलंय. तर पाण्याच्या क्षारतेचा परिणाम याच्या गुणवत्तेवर किंवा याच्या परिणामावर होत असतो. हा एक भाग. दुसरा भाग काय? आपण जे पाणी वापरतो, तर ते पाणी किती तापमानाचं आहे. म्हणजे बऱ्याच वेळा असं होतं थंडीमध्ये किंवा पावसाळ्यामध्ये अति थंड पाणी असतं आणि त्यावेळेस आपण त्याच्यामध्ये जे कीटकनाशक, बुरशीनाशक मिसळायला जातो, तर ते व्यवस्थित मिक्स होत नाही. त्यामध्ये मिसळत नाही. कारण का? तर त्याची तापमान खूप कमी झालेलं असतं. मग याचा परिणाम आपल्या मिक्सिंगवर होत असतो. मग आता जर आपण हेच विचार उन्हाळ्यात केला, उन्हाळ्यामध्ये आपलं साधारण तापमानाच्या वरचं पाणी आहे किंवा जे नॉर्मल टेम्परेचर आहे त्याच्या पुढचं पाणी थोडं कोमट आहे किंवा उष्ण आहे, तर त्या पाण्यामध्ये काही कीटकनाशक, बुरशीनाशक टाकले, तर त्याची भौतिक परिणाम किंवा त्याची अभिक्रिया होऊ शकते आणि त्याच्या गुणवत्तेवरही त्याचा परिणाम येऊ शकतो. बऱ्याच वेळेला तुम्ही जर कोणतेही कीटकनाशक, बुरशीनाशक खरेदी केलं, तर तिथं त्याच्यावर लिहिलेलं असतं की याला कुठं साठवायचं, म्हणजे स्टोअर इन कूल अँड ड्राय प्लेस. मग उन्हापासून याचं संरक्षण करा, कमी तापमानाला साठवा. आणि आपल्याकडे शेतकऱ्यांकडे बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळतं की बांधावर आपण कुठंतरी कीटकनाशक, बुरशीनाशक पडले, त्याच्यावर 2-3 दिवस तापमान किंवा ऊन पडत असतं. नंतर आपला फवारणीचा निर्णय होतो किंवा कधी-कधी फवारणी केली, उरलेलं औषध आपल्या बांधावर पडलेलं असतं आणि पुढच्या फवारणीत आपण ते त्यातलं शिल्लक वापरत असतो. तर या सगळ्या गोष्टीचा परिणाम याच्यावर गुणवत्तेवर होत असतो आणि याचा दुष्परिणाम आपल्याला अपेक्षित रिझल्टवर येतो आणि मग तिथं आपला खर्च वाढतो किंवा पिकावर त्याचा दुष्परिणाम होऊन त्या किडीचा किंवा रोगाचा अटकाव न झाल्यामुळे आपल्या उत्पन्नात घट येत असते. दुसरी गोष्ट अशी का ज्यावेळेस आपण पाणी वापरत असतो तर त्याचा पीएच, गेल्या व्हिडिओमध्ये आपण पीएच विषयी पण बोललो का पीएच आपल्या पाण्याचा जर योग्य नसेल, म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर सगळ्यात कॉमन वापरत असणारं रोगर सारखं किंवा डायमिथोएट सारखं इन्सेक्टिसाइड आहे जे की 5 ते 6 पीएच ला स्टेबल राहतं. म्हणजे ते त्याची अभिक्रिया होत नाही, ते चांगलं काम करतं. परंतु तोच जर पीएच 8-9 पर्यंत गेला तर त्याचं कुठल्याही प्रकारे त्याचा इफेक्ट राहत नाही. मग आपण मावा सारख्या किडीला ज्यावेळेस डायमिथोएटचा स्प्रे करू त्यावेळेस आपल्याला मावा नियंत्रणात आलेलं दिसत नाही. मग आपण दोष देतो कशाला? तर कंपनीने किंवा ज्या ठिकाणाहून आपण आणलं ते डुप्लिकेट औषध होतं का? विषय डुप्लिकेटचा किंवा ओरिजिनलचा नाही. विषय हा आहे की आपल्या पाण्याचा पीएच योग्य नसल्यामुळे त्या औषधाची जे काही अपेक्षित परिणाम आहे तो आपल्याला मिळाला नाही. अशा असंख्य गोष्टींचा परिणाम आपल्या या फवारणीच्या जे काही विविध रसायन असतात त्याच्यावर होत असतो आणि मला असं वाटतं की या सिरीजच्या माध्यमातून आपण याविषयीची सविस्तर चर्चा आपल्यापर्यंत जरूर घेऊन येऊ आणि याचा फायदा आपल्याला जो काही होणारा खर्च आहे तो कमी करण्यासाठी आणि आपल्याला ज्यावेळेस आपण फवारणी करता त्यावेळेस पिकावर येणारे कीड रोग असतील तर याचा वेळीच अटकाव होऊन आपल्या उत्पादनात भर पाडण्यासाठी नक्की होऊ शकतो. मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, इतरही शेतकरी मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि ॲग्रोस्टारच्या युट्यूब चॅनलला अजूनही आपण सबस्क्राईब केलं नसेल, सबस्क्राईब जरूर करा. फेसबुक असेल, इंस्टाग्राम असेल, तिथेही फॉलो अवश्य करा. धन्यवाद.